पुढची बातमी आहे जळगावची। जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयसिसच्या नावे धमकीचं पत्र आलेलं आहे। विशेष म्हणजे या पत्रातून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, राजकीय नेते, महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आणि धार्मिक स्थळे उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे। राज्यामध्ये बॉम्बस्फोट घडून मोठा घातपात करण्यात येणार असल्याचं या पत्रातून सांगण्यात आलंय। दरम्यान या पत्राबाबतची सर्व माहिती जळगावच्या पोलिसांनी देण्यात आलेली आहे। पोलीस अधीक्षक दत्तात्रय कारळे यांनी या पत्राच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे। त्यामुळे राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे फोनवरून आहेत। चंद्रशेखर, नेमकं काय आहे या पत्रामध्ये आणि कधी मिळालं हे पत्र? अमोल, हे कालच जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला टपालाच्या माध्यमातून हे पत्र मिळालेलं आहे। मानवी बॉम्बच्या माध्यमातून देशाच्या पंतप्रधानांसह राजकीय विविध क्षेत्रातले नेते, सामाजिक कार्यकर्ते यांना आणि रेल्वे स्थानक, धार्मिक स्थळ हे बॉम्बस्फोटाद्वारे उडवून देण्याची धमकी या पत्रामध्ये देण्यात आली आहे। मात्र हे पत्र खरंच किती सत्य आहे याबाबत आता पोलीस गंभीरतेने तपास करत आहे। फोडसाळखानाचा प्रकार हा असू शकतो असा एक अंदाज व्यक्त केला जातो आहे। मात्र तरी सुद्धा पोलिसांनी या घटनेबाबत अतिशय गंभीरतेने दखल घेतली असून आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचं पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। अमोल, धन्यवाद चंद्रशेखर दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल।